महानगरपालिकेमध्ये आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची वेळ ही आलेली आहे। कार्यालयातले साहित्य हे जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। आता माझ्याकडे हा विषय आलेला आहे। विदिन 1 वीक हा इश्यू स्मार्ट सिटी म्हणून मिरवणाऱ्या पुणे महानगरपालिकेमध्ये आयुक्तांची खुर्ची जप्त करण्याची वेळ ही आलेली आहे। अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचे थकीत पैसे आहेत ते न दिल्यामुळे आता थेट आयुक्तांचीच खुर्ची आणि आयुक्तांच्या कार्यालयातले साहित्य हे जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अमोल धर्माधिकारी, तुम्ही पाहत आहात LS मराठी। उरुळी देवाची आणि फुरसुंगी इथं जो कचरा डेपो झालेला आहे त्या कचरा डेपो मधली जी जागा जी शेतकऱ्यांची होती आणि त्या जागेचा मोबदला गेल्या अनेक वर्षांपासून या शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता। एकरी जवळपास 75,000 रुपये हा भाव त्या वेळेस ठरलेला होता, मात्र ते पैसे अजूनही महानगरपालिकेने दिलेले नव्हते आणि हा सगळा वाद आहे तो लघुवाद न्यायालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता। सातत्याने यामध्ये सुनावणी होत होती, मात्र महानगरपालिकेचा पतविभाग आणि संबंधित विभाग आहे ते याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत येतं आणि त्यामुळेच अखेर लघुवाद न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला होता, ज्याच्यामध्ये पुणे महानगरपालिकेला पुणे जिल्हाधिकारी कार्यालय याच्यामधले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत यांच्या कार्यालयातलं अनेक साहित्य हे जप्त करा अशा पद्धतीचे आदेशही दिलेले होते। त्या आदेशाचं पालन करत काल कर्मचारी याच पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा पोहोचलेले होते। आयुक्तांच्या दालनामध्ये जाऊन या सगळ्या गोष्टी जप्त करण्याचं त्यांनी ठरवलं सुद्धा होतं, मात्र अखेर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी विनवणी केल्यानंतर हे लेखी हमी पत्र आहे ते लिहून घेण्यात आलं आणि 11 ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांची जी रक्कम आहे ती आम्ही भरू असं आश्वासन या शेतकऱ्यांना देण्यात आलं आणि त्यानंतर ही पुढची कारवाई आहे ती सुद्धा टळलेली आहे। हे प्रकरण जरी जुनं असलेलं तरी गेल्या अनेक वर्षांपासून यावरती सुनावणी सुरू होती आणि सातत्याने ही सुनावणी सुरू होत असताना महानगरपालिकेकडून मात्र कोणत्याही प्रकारची दखल आहे ती घेतली जात नव्हती आणि अखेर या शेतकऱ्यांच्या बाजूने लघुवाद न्यायालयाने निर्णय दिला आणि हा निर्णय देत असताना जी रक्कम आहे ती वसूल करायची असेल तर महानगरपालिकेचे आयुक्त आणि संबंधित विभागातले जे अधिकारी आहेत यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्या कार्यालयातल्या साहित्यांची जप्ती करा असे आदेशच लघुवाद न्यायालयाने दिलेले होते। याच्यामध्ये आपण पाहिलं की अनेक साहित्य आहे, जवळपास 16 प्रकारचे साहित्य यामध्ये देण्यात आलेले होते। त्याच्यामध्ये प्रामुख्याने महानगरपालिकेचे आयुक्त आहेत यांच्या केबिन मधलं कम्प्युटर आहेत, त्यांचे टेबल्स आहेत, खुर्च्या आहेत, अशा विविध प्रकारचे खुर्च्या साहित्य प्रिंटर आहेत ते सुद्धा देण्यात आलेले होते। फक्त महानगरपालिका आयुक्तच नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय हे सुद्धा याच्यामध्ये आहे, त्यांचे सुद्धा ऑफिस मधले खुर्च्या, टेबल, फॅन, संगणक हे सुद्धा जप्त करा असं सुद्धा म्हटलेलं आहे। त्याचबरोबर विशेष भूमी संपादन अधिकारी आहेत यांच्या कार्यालयातली सुद्धा ही जप्ती करा असं म्हटलेलं आहे। जवळपास 18 ते 20 यामध्ये शेतकरी होते ज्यांची जमीन ही फुरसुंगी आणि उरुळी देवाची या ठिकाणी देण्यात आलेली होती, पण त्याचा मोबदला हा त्यांना देण्यात आलेला नव्हता आणि ही रक्कम जवळपास 4 ते 5 कोटींच्या घरामध्ये असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे आणि त्यामुळे तातडीने ही रक्कम आम्हाला मिळावी यासाठी या शेतकऱ्यांचा लढा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होता, पण न्यायालयाने सातत्याने सुनावणी घेत असताना महानगरपालिकेने मात्र ही रक्कम हा मोबदला त्यांना दिला नाही आणि अखेर काल लघुवाद न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिलेला होता। यानंतर आपण पाहिले की महानगरपालिकेची मोठी नाचक्की झाली, कारण थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांच्याच केबिन मधले जर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले जात असतील तर ही एक मोठी नामुष्की महानगरपालिकेवर आहे आणि आता यावर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा त्यांची जी चूक झालेली आहे ती सुद्धा मान्य केलेली आहे। नाही, हा केस बघा, मी काल बेसिकली फील्ड व्हिजिट मध्ये होतो। माझ्या अनुपस्थितीमध्ये कोर्टाच्या आदेशानुसार काही लोक आले होते खुर्ची जप्त करायला। नक्कीच या ठिकाणी मी एवढे सांगतो की आमच्या डिपार्टमेंटमध्ये लिगल डिपार्टमेंट असतील किंवा भूसंपादन खात्याचे काही काम असतील किंवा कन्सर्न डिपार्टमेंट कोण आहे त्याच्या पूर्ण चौकशी मी करणार आहोत, हे आमच्या लोकांचं दुर्लक्षमुळे झालेलं आहे। जर काही कोर्ट आपल्याला आदेश देत असेल की तुम्ही या सर्टन कालावधीमध्ये पैसे जमा करा किंवा कारवाई करा, जर हे होत नसेल तर नक्कीच न्यायालय त्याच्यावर एक असा प्रकारचे निकाल म्हणजे देणार, त्याच्यामध्ये काही डाऊट नाही। जे काही शेतकरी आले, जे काही वकील आले किंवा कोर्टाचे अधिकारी आले त्यांच्या काही चूक नाही, कारण शेवटी हे महापालिकेच्या चूक आहे, पण नक्कीच तो विषय माझ्यापर्यंत आला नव्हता म्हणून असं झालं। आता माझ्याकडे हा विषय आलेला आहे, विदिन 1 वीक हा इश्यू आम्ही रिझॉल्व्ह करू। संबंधित विभागाची चौकशी ही गेल्या
7 दिवसांमध्ये केली जाईल आणि त्याचा अहवाल सुद्धा दिला जाईल. खरं तर न्यायालयाने ही बाब निदर्शनास आणून देणं हे आमचं अपयश आहे असं सुद्धा आता महापालिकेचं म्हणणं आहे आणि त्यामुळे याची 7 दिवसांमध्ये चौकशी करून जे यामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि संबंधित शेतकऱ्यांची जी रक्कम आहे ती सुद्धा लवकरात लवकर दिली जाईल असं आश्वासन आता महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी सुद्धा दिलेलं आहे. आता आयुक्तांची ही प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर खरंच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होतात हे पाहणं महत्वाचं असेल. पण 15,000 कोटींचं बजेट असलेली महानगरपालिका मात्र या शेतकऱ्यांचे पैसे गेल्या अनेक वर्षांपासून का रखडवत होती असा सुद्धा प्रश्न आहे तो या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. सातत्याने स्मार्ट सिटी पुणे शहरात 1 नंबरची महानगरपालिका असा गवगवा केला जातो. अनेक पुरस्कार महानगरपालिकेला दिले जातात. पण याच महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीचे जे विभाग आहेत, पथविभाग आहेत किंवा वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्याकडून मात्र अशा पद्धतीने सामान्य नागरिकांची फसवणूक किंवा पिळवणूक या निमित्तानं केली जाते का असा हा प्रकार उघडकीस आलेला आहे. आता आयुक्तांनी तर याची दखल घेतलेली आहे. महानगरपालिकेची नाचक्की यामध्ये झालेली आहे. त्यामुळे खरंच येत्या काही दिवसांमध्ये या शेतकऱ्यांचे पैसे परत दिले जातात का, त्यांना जो मोबदला दिला जाणार आहे तो सुद्धा दिला जातो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पण या संपूर्ण प्रकरणामुळे महानगरपालिकेची मात्र एक मोठी गलथान कारभार ज्याला आपण म्हणू शकतो महानगरपालिकेचा तो या निमित्तानं समोर आलेला आहे आणि नाचक्की सुद्धा महानगरपालिकेची यामध्ये झालेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा LS मराठी. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, पुणे.